तुळजाभवानी यायचा उदो उदो. नवरात्रीच्या 9 दिवसाची उपासाचे उद्यापन म्हणून मस्तपैकी माझ्या घरी कन्यापूजन केले होते. एका कन्येला आमंत्रण केले होते. ती खुशी खुशी माझ्या घरात आली. येताना मी तिला मस्तपैकी फुलाने तिचं स्वागत केले होते. एक पाट ठेवला होता, आजूबाजू मस्तपैकी रांगोळ काढली होती. विचार केला होता की मी जो कन्यापूजनचा व्हिडिओ करत आहे ते फास्ट फॉरवर्ड करून यूट्यूबला गाणं टाकून मी सेंड करेल, पण मला तिचं नटखटपणा घालवायचं नव्हतं म्हणून मी व्हॉइसवर करत आहे. बघा, एक इतकी सुंदर नटखट खट्याळ अशी कन्या होती बघा, माझ्या घरी आली होती ती. मी तिचे मस्तपैकी स्वच्छ पाण्याने पाय धुवून काढले बघा. ती खूप खुश होती, मला खूप समाधान वाटले बघा. तिचे जेव्हा पाय धुतले, तिची पूजाविधी केली, ती खूप खुश झाली माझ्या घरून. आणि मस्तपैकी पदराने तिचे पाय मी स्वच्छ पुसून काढले बघा. एक वेगळाच आनंद होतो नवरात्रीमध्ये. ज्या पद्धतीने आपण घरी 9 दिवस उपवास करतो, अखंड दिवा लावतो, घट बसवतो, तर त्याचं उद्यापन म्हणून कन्यापूजन करणे खूप आवश्यक आहे. खूप मनाला अपार शांती मिळते. आणि मस्तपैकी तिच्या पायाची मी हळद कुंकू अक्षदा लावून पूजाविधी केली होती बघा. छोटे छोटे पाय आहे की नाही मस्तपैकी. आणि तिला पण मी हळदी कुंकू लावले, तिला छानपैकी असे ओवाळले आरतीने. आणि तिची दृष्ट पण काढली होती बघा. एक क्यूटशी बच्ची होती, माझ्या घरी आली होती ती, एकदम देवीच्या रूपासारखीच बघा, एकदम मासूम. मस्त तिची मी आरती केली होती बघा. तिला खूप आनंद झाला आणि तिची मस्तपैकी दीड पण काढली होती मी. आणि तिला खूप सारे खाऊ दिले होते मी. माझे खाऊ पाहून ती खूप खुश झाली बघा. आणि तिला एक कंपोस्ट बॉक्स गिफ्ट दिला होता मी. तिला असं वाटलं की आता एवढं सारे गिफ्ट मी कशी घेऊन जाणार, मी तर छोटीशी आहे बघा. आहे की नाही, किती क्यूट आहे ती. आणि खुश पण होती भरपूर. तुम्ही पण तुमच्या घरी कन्यापूजन जरूर करा. खूप अपार शांती, खूप खुशी होते आपल्याला बघा. मग तिला एका बॅगमध्ये भरून दिले आणि तिला मस्तपैकी बासुंदी खायला दिली. मीच तिला खाऊ घातली बघा. मला असं वाटलं पहिले ती खाणार नाही, छोटी आहे, गोड आवडणार नाही तिला, पण तिला माझ्या हातची बासुंदी खूप आवडली बघा. ती कशी करताय, वापस तिने मला मागितली बघा. छान अशी खट्याळ अशी कन्या माझ्या घरी आली होती. मस्तपैकी मी तिचं पूजन केले, तिला मी तिच्या पाया पडल्या आणि तिने मला भरभरून आशीर्वाद दिला. एक क्यूट बच्चा बघा. मस्त तुडतुड तुडतुड बोलत होती. माझ्या नवऱ्याने पण मस्त पाया पडल्या, माझ्या मुलीने पण पाया पडल्या, माझ्या मुलीचं पूजन केले. अशा पद्धतीने मी माझ्या घरी कन्यापूजन केले. मला खूप अपार शांती भेटली.